नवीन नवरी सायलीचे महेशबरोबर लग्न झाले. सासरी आल्यानंतर घरात लग्नानंतरचे काही विधी चालू होते. विधी झाल्यानंतर सायली सोफ्यावर गपचूप बसली होती. तेवढ्या तिची मोठी नणंद राधा तिला म्हणाली की तुझ्या आईने तुला सांगितले नाही का, नवरा नवरीच्या या विधीनंतर घरात असणाऱ्या मोठ्या महिलांच्या पाया पडावे. उशीर व्हायला लागलेला आहे. आत्याला व काकीला निघायचे आहे. उठ लवकर, नाहीतर परत आम्हाला ऐकून घ्यावे लागेल की. सायलीला आठवले की तिच्या आईने लग्नानंतर पाठवणी करताना तिच्या आईने तिला सांगितलेलं की सगळ्यांच्या पाया पडायचे. काय सकाळपासून एकच साडी घातली आहे हिने, सगळे लोक काय म्हणतील की यांच्या नव्या सुनेजवळ साड्या नाहीत की काय. तू तर आमच्या घरच्या सगळ्या नातेवाईकांना ओळखू लागली आहेस. काही पण बोलू लागतात मग हे लोक. सायलीची मोठी नणंद राधा बोलली. तेव्हा धाकटी नणंद नीता तिला म्हणाली, एक काम करूयात, आपण तिची साडी बदलून टाकूया. आपण हिला आपल्याकडून लग्नातील खूप भारी साडी दिली आहे. लोकांना पण माहीत होईल की किती महागडी बनारसी सिल्कची साडी दिली आहे आपल्या आईने हिला. ते हां ठीक आहे, तू बरोबर म्हणत आहेस छोटी. चल सायली, मी तुझ्यासाठी भारीची बनारसी साडी आणि दागिने काढते. ती घालूनच पाया पडण्याचा विधी पूर्ण कर. दोघी नणंदचे बोलणे ऐकून सायली गपचूप आपल्या रूममध्ये गेली. मे महिन्याच्या उन्हाळ्यात भल्या भल्या लोकांचे हाल होतात तर जरा विचार करा नवीन आलेल्या नवरीचे काय हाल होत असतील. भारी जड साडी, हातात एवढा मोठा चुडा, इतके मोठे दागिने, काय करणार बिचारी सायली, कोणाला सांगणार. नवीन नवरी होती ती, आणि इथे तर लग्न ठरल्यापासून दोघी नणंदाचा हुकूम चालत होता. सासू संगीताबाईचे तर काही माहीत नव्हते, कारण लग्नाचा सर्व कारभार तिच्या दोघी नंदा राधा आणि नीताच पाहत होत्या. त्या दोघी सायलीला साडी कोणती घालायची, दागिने कोणते घालायचे, मेकअप कोणता करायचा हे सर्व सांगून रूममधून बाहेर आल्या आणि आपल्या कामात व्यस्त झाल्या. थोड्या वेळाने छोटी नणंद नीता सायलीला आणण्यासाठी आत गेली, परंतु सायलीला पाहताच रागाने म्हणाली, अगं सायली, तुला सांगितलं होतं ना की राधा दीदीने सांगितलेलं आहे तसं तयार हो म्हणून, आणि तू असली स्वस्तातली हलकी साडी का नेसलेली आहेस. साडीकडे पाहताच लक्षात येते की ती तुझ्या माहेरची आहे. त्या माहेरचा जिव्हाळा आता तिथेच सोड. इथे सगळं सासरचे नियम पाळ. नवीन नवरी आहेस तेव्हा चांगली भारीतली जड साडी नेस. तेवढ्या तिची सासू संगीताबाई तेथे आली व म्हणाली, जसं आहे तसं ठीक आहे, चला सगळेजण खाली, बाकीचं आपण नंतर बघू. सुनबाई, तू खूप सुंदर दिसत आहे, चल आता. आईने असे म्हटलेले नीताला आवडले नाही. जेव्हा सायली सगळ्यांसोबत बसली तेव्हा नीता रागाने धुसमुसत होती. सायली सगळ्यांकडे लक्ष देऊन पाया पडून त्यांच्या हातात शगुनाचे पाकिट देत होती. तेवढ्यात राधा तिला मुद्दाम म्हणाली, हे बघ, ही आमची आजी आहे, तिचे पाय गुडघ्यापर्यंत दाबून तिच्या पाया पड, खूप आशीर्वाद मिळेल तुला. आणि या दोन आत्या आणि काकी खूप मोठ्या आहेत, त्यांचे सुद्धा पाय गुडघ्यापर्यंत दाब, नाहीतर गुडघ्यापर्यंत टच करून सोडून देशील तर तसं चालणार नाही. संगीता देवी आपल्या दोघी मुलींकडे पाहत असले काय वागणे चालू आहे या दोघींचे. संगीताताईंना हे आवडले नाही. जेव्हा सायली त्यांच्या पाया पडू लागली तेव्हा संगीताताईंनी तिला उचलले व छातीशी लावून म्हटले, आजपासून तू माझी सासू, मी तुझी सासू नाही तर आईच आहे. तू अजिबात काळजी करू नकोस. त्यानंतर सायली राधा दिदीच्या पाया पडली व नंतर नीता दिदीच्या पाया पडण्यास गेली. तेव्हा तिची सासू म्हटली की भलेही तिचे लग्न तुझ्या अगोदर झाले असले तरी वयाने ती तुझ्यापेक्षा छोटी आहे, तिच्या पाया पडू नको, तर तिची गळाभेट घे. आणि राधा, तू पण तिची गळाभेट घे, म्हणजे दोघींमध्ये प्रेम आणि आपलेपणा राहील. मनात नसताना सुद्धा त्या दोघींनी सायलीची गळाभेट घेतली. दुसऱ्या दिवशी सायलीचा पहिला स्वयंपाक होता. काही नातेवाईक गेले होते, काही खास नातेवाईक जेवण झाल्यानंतरच जाणार होते. राधा दिदीने सायलीला रात्रीचा जेवणाचा मेनू समजावून सांगितला होता आणि म्हटले की लतिका कामवाली तुला मदत करेल, परंतु गोड पदार्थ मात्र तुला स्वतःच्या हातानेच बनवावं लागेल. आणि पूजेच्या अगोदर गॅसवर काहीही खरकटे घाण नाही पाहिजे. आमच्या आईने आम्हाला लहानपणापासूनच कडक नियमांमध्ये वाढवले आहे, म्हणून आम्ही तुला समजावून सांगत आहोत. स्वयंपाकात जर काही गडबड झाली तर तुला खूप बोलणे खावे लागेल, त्यामुळे सावध राहा. आपल्या नणंदाचे बोलणे ऐकून सायलीला वाटले, इतके कडक नियम,
हे देवा, असं वाटलं होतं की सुशिक्षित लोकांचं घर आहे, थोडी तरी सूट मिळेल, पण इथे तर 100 वर्षापेक्षा जुने रीतिरिवाज सुद्धा करणे चालूच आहेत. या घरात आल्यापासून सारखंच हे करू नको, ते करू नको, हे चालत नाही, ते चालत नाही असं व्हायचं माझं या घरात. कसं व्हायचं माझं या घरात? महेशला सांगणार आहे की तुझ्या बहिणींनी आणि आईला पाहून दे या घरातले. मला घेऊन आपण दुसऱ्या शहरात राहायला जाऊ. अशा लोकांबरोबर नाही राहायचं मला. दुसऱ्या दिवशी सकाळी सायली लवकर उठली. स्वयंपाकघरात गेल्यानंतर तिला दिसले की तिथे साफसफाई चालू आहे. तिची सासू म्हणाली, इतक्या लवकर का उठलीस? आता तर 7 वाजलेले आहेत. साफसफाई करून घेत आहेत. 9 वाजता स्वयंपाक बनवणे चालू होईल. 12 वाजेपर्यंत आरामशीरपणे स्वयंपाक होईल. असंही इथे सगळेजण 1 ते 2च्या दरम्यानच जेवण करतात. आता काय बोलणार सायली की आपल्या दोघी महान मुलींनीच तर धमकी दिली होती सायलीला. त्या दोघींचे बोलणे ऐकून तर रात्रभर झोप लागली नाही व सकाळी लवकर जाग आली. तरी पण ती म्हणाली, आई, काही काम असेल तर सांगा, करून टाकते मी. आणि गोड काय बनवायचे आहे ते आज. आई म्हणाली, तू इतकी काळजी करू नकोस सायली, जा रूममध्ये जाऊन आराम कर. मी तुझ्यासाठी चहा पाठवते. त्यानंतर तुला जेव्हा मी बोलवेन तेव्हाच तू बाहेर ये. सासूने असे म्हटल्यावर सायली निमूटपणे रूममध्ये आराम करण्यासाठी निघून गेली. सकाळचे 11 वाजले होते. राधा व नीताने विचार केला की चला स्वयंपाकघरात जाऊन काहीतरी गोंधळ घालूयात. दोघी स्वयंपाकघरात गेल्या आणि सायलीवर ओरडल्या, काय केले आहेस हे सायली? अजून तर देवाला नैवेद्य दाखवायचा आहे आणि तू स्वयंपाकघरात कोपऱ्यात बसून खात बसली आहेस. हेच शिकवलं का तुला तुझ्या आईने? हे सगळं जर आमच्या आईने पाहिलं तर माहीत नाही काय होईल ते. तेवढ्यात स्वयंपाकघरात संगीताताई येतात. अरे काय झालं आहे? तुम्ही दोघी सायली बरोबर असे का बोलत आहात? आई, तू सगळं तुझ्या डोळ्यांनी पहा आणि मग आम्हाला बोल. हो का? तुम्ही दोघी चला माझ्याबरोबर बाहेर, मला तुमच्याशी थोडे बोलायचे आहे. आणि सायली बाळा, तू निवांतपणे खा आणि रूममध्ये जाऊन तयार होऊन ये. तुला जी साडी आवडेल तीच तू घाल. उकाडा भरपूर आहे, तेव्हा तुला जी कम्फर्टेबल वाटेल तीच साडी तू घाल. आणि आई आपल्या दोघी मुलींना घेऊन तिच्या रूममध्ये गेली. तेव्हा मोठी मुलगी राधा रागाने म्हणाली, सोड आई माझा हात. जेव्हापासून सून या घरात आली आहे तू तर बदलूनच गेली आहेस. पाहतेस ना तू ती काय काय करत आहेस. तू तिला घाबरायला लागली आहेस का? तू तिच्या मर्जीप्रमाणे तिला वागू दिले तर तुझ्यावर उद्या रडायची वेळ येईल. आम्ही तुला मदत करण्यासाठीच तर हे करत आहोत. तिला या घरातील नियम समजावून सांगत आहोत की सुनेने कसे राहायचे, कसे वागायचे ते. इकडे तू तिची बाजू घेऊन सगळं उलटसुलट करून ठेवायला लागली आहेस. आम्हा दोघींसाठी तर किती कडक नियम लावतेस आणि आता तूच सगळे नियम विसरत आहेस. बघ, तुझ्या सुनेने जेवण उष्टे केले, तिला काही समजतच नाही का? एकदा आम्ही तुझ्या गैरहजेरीत मॅगी बनवली होती तेव्हा तर आम्हाला किती रागावली होतीस आणि आज सून डिश भरून खात आहे तर तिला थांबवत नाहीयेस. आम्ही काही बोललो तर आमच्यावरच रागवत आहेस. तू दोतोंडी निघालीस आई. आम्हाला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती की मुलींसाठी वेगळे नियम आणि सुनेसाठी वेगळे नियम ठेवशील म्हणून. छोटी मुलगी तर रागाने म्हणाली, इतर लोकांच्या घरी खरं तर मुलींसाठी खूप स्वतंत्रता असते, परंतु तू आणि तुझ्या नियमांनी आम्हाला कधी मोकळा श्वास घेऊ दिला नाही आणि आज आपल्या सुनेला मात्र किती सूट देत आहेस हे पाहून माझे रक्त खवळले आहे. आमचं नशीब चांगलं म्हणून निदान आम्हाला सासर तरी चांगलं मिळाले आहे. राधा सुद्धा म्हणाली, ही छोटी तरी आपल्या नवऱ्याबरोबर बाहेर राहते, परंतु मी सासू सासऱ्यांबरोबर राहते. ते सुद्धा मला आई वडिलांसारखेच प्रेम करतात म्हणून पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे त्यांनी मला. कपडे, खाणे, पिणे कशाचेही बंधन नाही. कधी कुठे आले गेले तरी काही विचारत नाहीत. आम्हाला खरं तर माहेरपेक्षा सासरीच खूप सुख मिळाले आहे. दोघींचे असे बोलणे संगीताताई ऐकून म्हणाल्या, माझ्या प्रेमळ मुलींनो, मी काहीही बदललेले नाही. हे बघा, जर आपण शिफॉन, जॉर्जेटस सारख्या साड्या घालून फिरत आहोत तर तिला का बनारसी सिल्क भारी साडी घालू द्यायची? तुम्ही पाहिलं नाही का तिचा सगळा ब्लाऊज घामाने भिजला होता? का तिला असं जड घालायला लावायचे उगीच? आणि राहिली गोष्ट स्वयंपाकघर उष्टे बनवायचे तर ऐका,
सगळे जेवण बनवून झाले आहे आणि गोड पदार्थाचे जेवण मी देवाला दाखवले आहे. जेव्हा मी पूजा करत होते तेव्हा तिला चक्कर आले होते. मी विचारल्यावर तिने सांगितले की लग्नाच्या सगळ्या धावपळीमुळे मला 4 दिवस जेवण नीट गेले नाही. लग्न झाल्यापासून अजिबात निवांतपणा भेटला नाही तिला. आता मला सांगा, जी आई देवाला नैवेद्य दाखवण्याच्या अगोदर आपल्या मुलींना खायला देत होती, तीच आई आपल्या सुनेला देवाला नैवेद्य दाखवल्यानंतर जेवण देऊ शकत नाही का? आणि माझ्या लाडक्या मुलींना, तुम्ही तुमच्या प्रश्नाचे उत्तर स्वतःच दिले आहे. मी तुम्हाला इतक्या कडक नियमांमध्ये वाढवले आहे कारण की तुम्हाला तुमच्या सासरी कोणीही म्हणू नये की तुमच्या आईने काहीच शिकवले नाही. म्हणून मी प्रत्येक तऱ्हेने तुम्हाला परफेक्ट बनवण्याचा प्रयत्न केला आहे. आज तुम्ही दोघी घरात फक्त घरच नाही तर बाहेरचं सुद्धा कामकाज किती योग्य पद्धतीने सांभाळत आहात. तुमच्या सासरी तुमची स्तुती ऐकायला मिळते मला. तुमच्या दोघींच्याही सासू पूर्ण लग्नांमध्ये तुमची स्तुती करताना थकत नव्हत्या. सासूचं कशाला, तर मी सुद्धा, कारण तुम्ही तुमच्या भावाचे लग्न इतक्या छान पद्धतीने सांभाळले की मला तर माहीत पण झाले नाही की लग्नाची तयारी कधी सुरू झाली आणि कधी संपली सुद्धा. गोड बोलून तुम्ही सर्वांकडून कामे करून सुद्धा घेतले. तुमचे पप्पा तर घाबरले होते की कसे होणार, काय होणार, पण बघा तुम्ही सगळं काही छान निमूटपणे सांभाळले आहे. तुम्ही माझ्या दोन्ही पण मुली सर्व गुण संपन्न आहात, यात काही शंकाच नाही. परंतु आता तुम्ही जे काही करत आहात त्याचे परिणाम मात्र भविष्यात चांगले असणार नाहीत. घरात नवीन आलेल्या वहिनीच्या मनात जर सुरुवातीलाच तुम्ही तिच्या मनात काटे पेरले, तिच्याशी कडवेपणाने बोललात, तर पुढे भविष्यात जेव्हा मी थकेल आणि असहाय होईल किंवा जर मी या जगात नसेल, तर त्यावेळी मात्र तुम्ही कधीच आपल्या वहिनीकडून प्रेमाची अपेक्षा करू नका. दोघीजणी आईच्या बोलण्याने अचंबित होऊन आईकडे पाहू लागल्या. तेव्हा संगीताताई म्हणाल्या, काय म्हणतात तुमच्या भाषेमध्ये, ते फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. तुम्ही दोघे तिला इतके कडवे आणि घाबरण्याचे रूप दाखवत आहात ना की उद्या तुम्ही सहज जरी बोललात तरी तिच्या मनात तुमच्याविषयी शंका येईल की तुम्ही दोघी कधीच इतकं चांगलं बोलू शकत नाहीत. म्हणून माझी तर अशी इच्छा आहे की इतके दिवस मला 2 मुली होत्या, परंतु आता सायली आल्यामुळे माझ्या 3 मुली झाल्या आहेत. सायलीच्या आईने मला अगोदरच सांगितले होते की सायली शिक्षणाच्या निमित्ताने बाहेर हॉस्टेलवर व PG मध्येच राहिलेली आहे. त्यामुळे घरातील कामात थोडीशी नासमज आहे. मला मान्य आहे की तुम्हाला वाढवताना सासरकडच्या भविष्याचा विचार करून वाढवले आहे, परंतु सगळ्या आई काही तशा नसतात. प्रत्येक आईची आपल्या मुलांना वाढवण्याची पद्धत वेगळी असते. मुलांना वाढवण्यासाठी काही ठरवलेले नियम असतात. प्रत्येक आई आपल्या हिशोबानुसार मुलांचे पालन पोषण करत असते. त्यामुळे मला सायलीच्या आईच्या बोलण्यामध्येही काही चुकीचे वाटले नाही. आता आपल्याला वाटत आहे की सायलीने आपल्या नियमानुसार वागावे, आपले म्हणणे ऐकावे, परंतु त्यासाठी तिला थोडा वेळ दिला पाहिजे. काही गोष्टी तिला आपण समजावून सांगूयात. बघा, हळूहळू ती सुद्धा तुम्हा दोघीसारखी परफेक्ट होईल. परंतु आता लगेच आल्या आल्या तिच्याकडून इतकी अपेक्षा करणे, तिला प्रत्येक गोष्टी टोकणे हे भांडणाचे कारण ठरू शकते. त्यामुळे आपण थोडे संयमाने वागू. आपण तिघी मिळून हळूहळू तिला या घरचे नियम समजावून सांगू. मला पूर्ण विश्वास आहे की जसं तुम्ही दोघी सर्व शिकला आहात तसे ती सुद्धा या घरातील सर्व नियम शिकून घेईल व ह्या घराला अगदी सोप्या रीतीने सांभाळेल. तुम्हा दोघीसारखंच ती आपल्या सासरकडून वाहवा मिळेल. आईचे हे सर्व बोलणे ऐकून राधा व नीता एकमेकांच्या तोंडाकडे पाहू लागल्या. आईचे बोलणे अगोदरही सोन्यासारखे खरे होते आणि आता सुद्धा तसेच खरे आहे. आई योग्य तेच बोलत आहे. प्रत्येक ठिकाणी एकसारखेच मुलांना वाढवले जात नाही. त्यामुळे आपले पण कर्तव्य आहे की घरी नवीन आलेल्या सदस्याचे प्रेमाने व समजुतीने बोलले पाहिजे. उगीच सारखं तिला घाबरवून टोमणे मारून बोलण्यात काही अर्थ नाही. दोघी मुली अगदी एकसाथ बोलल्या, आपले चरण कुठे आहेत आई? आपल्याला साष्टांग प्रणाम करायचा आहे. तू आम्हाला मोठी चूक करण्यापासून वाचवले आहेस, नाहीतर आम्ही दोघी मिळून तिचा एकटीचा क्लास घेऊ लागलो होतो. आमच्या आईने जे आमच्याबरोबर केले तेच आम्ही तिच्याबरोबर करायला लागलो होतो. खरं तर जे आमच्या आईने आमच्याबरोबर केलं ते आमचे पालनपोषण होते आणि आता
आई जे करत आहे ते तिचे कर्तव्य आहे. थँक्यू आई. पूर्ण जीवनभर आपण आनंदाच्या शोधात असतो, परंतु तो तर आमच्या समोरच आहे असे म्हणून दोघी मुली आपल्या आईला बिलगल्या.